दही, त्यात अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट, धने पावडर आणि मीठ हे आपल्या चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे. अर्धा किलो चिकनचं मी आज सुखं चिकन बनवते आहे, त्याचं मॅरिनेशन हे तयार करत आहे. जे मी बॅटर तयार केलं त्यात आता चिकन टाकलेलं आहे. चिकन थोड्या वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. खडे मसाले घेतले आहे, 2 लवंग, 2 मिरी, 2 वेलदोडे, छोटा दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता असं खडे मसाल्याची फोडणी दिली तेलामध्ये आणि त्यात मी 2 कांदे कापून ते फ्राय करत आहे. कांदे कापल्यानंतर त्यामध्ये चणा डाळीचं पीठ टाकते आहे. ते देखील छानपैकी खमंग यामध्ये होऊ द्यायचं आहे. हेच याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट्स आहे असं समजा. आता मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते या फोडणीत घालायचं आहे आणि त्याला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. ज्या भांड्यात मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यात थोडंसं पाणी मिसळून यात ते टाकायचं आहे. मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्यामुळे परत मीठ टाकण्याची गरज नाही आहे. उकळी आली की त्याला झाकण लावून बंद करायचं. 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. झालं, सुक्कं चिकन तयार आहे. पोळी किंवा भातासोबत खायला रेडी.